आणि आता बातमी आहे बागलाण तालुक्यातून। बागलाणमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे। बागलाण तालुक्यातील पिंपळदर गावात आज सकाळी बिबट्याने हल्ला करत एका 2 वर्षांच्या वासरूला ठार केले आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। पिंपळदर येथील शेतकरी पोपट बुधा बोरसे यांच्या शेतात एक गाय आणि 2 वर्षांचे वासरू पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेले होते। आज सकाळी पोपट बोरसे शेतात गेले। वासरू जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यांनी आजूबाजूला शोध घेतला तर शेजारील शेतकरी सुनील पवार यांच्या डाळिंबाच्या बागेत वासरू अर्धवट खालेल्या अवस्थेत आढळले। घटनेची माहिती तत्काळ ग्रामपंचायत कार्यालयात देण्यात आली। यानंतर ग्रामपंचायतकडून वन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली। माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी संपूर्ण घटनेचा पंचनामा केला। गेल्या अनेक दिवसांपासून पिंपळदर परिसरात बिबट्यांचा वावर सततचा वाढला असून दिवसाढवळ्याही बिबट्याचे दर्शन होते, असे शेतकरी वर्गाकडून सांगण्यात आले। या बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी वारंवार केली गेली आहे, पण वन विभागाकडून कुठल्या प्रकारे ठोस कारवाई होताना दिसून येत नाही। म्हणून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। मनुष्यहानी होण्याआधी वन विभागाने तातडीने दखल घ्यावी आणि पिंजरा लावून बिबट्यांना पकडावे। प्रखर न्यूजसाठी पिंपळदरहून भगवान पवार।